A very good evening to you all. Today, as we celebrate 134th birth anniversary of Bharat Ratna Shri Dr. Babasaheb Ambedkar ji, remembering him on his birth anniversary in the state of Goa, in Panjim. This program organized by the Goa Pradesh Congress Committee, and to attend this program we have Goa Pradesh Congress Committee President Shri Amit Patkar ji, the Leader of Opposition Shri Yuri Alemo ji, MP of South Goa Captain Shri Viriato ji, MLA Shri Altan ji, MLA Carlos ji, Senior Leader and Ex-Minister Shri Khalab ji, President Mahila Wing Mrs. Khalab, all the frontal organizations, Youth Congress, NSUI, Seva Dal, Media, SC/ST Cell, Minority Cell, and the North Goa District President Shri Viren ji, South Goa District President Shri Savio ji, all the dignitaries on the dais, ZP member Srimati Michelle ji, the Pravakta who is going to speak in detail on Dr. Babasaheb Ambedkar, another senior activist, congressman, if I say, I hope it is not wrong, Shri Babu Shambhu Rao ji, all the dignitaries of the dais, Congress leaders, Karyakartas, Mahila, youth, all the senior leaders. And specifically to cover this program, I also specifically welcome the media from all the wings, all the printing as well as the digital media platforms. A very, very warm welcome and Jai Bhim to you all. As मला वाटतंय everyone has spoken in detail about Dr. Babasaheb contribution in making the constitution and the advantages of that constitution to us as a human being, and specifically to Goa, what is the contribution of that constitution also. आणि आज मला हे सगळं सांगताना खरंच अभिमान वाटतो जेव्हा एका बाजूला बीजेपी म्हणतं की काँग्रेस हे बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहे. मला त्या बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना, सेंट्रल लीडरशिपला, स्टेटच्या सर्व इथल्या गोव्यातल्या लीडर्सला सांगावं वाटतं की बाबासाहेब जन्मताच हिंदू होते, हे विसरून चालणार नाही. पण ते हिंदू असताना, जन्मले हिंदू जातीमध्ये तरी सुद्धा त्यांनी मरणार नाही मी हिंदू जातीमध्ये म्हणून, हिंदू धर्मामध्ये म्हणून बुद्धिझम मध्ये कन्वर्ट केलं. आणि आज हे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार असलेले बीजेपीची लोक म्हणतात की बाबासाहेबांचा अधिकार फक्त आमचा आहे आणि काँग्रेसवाल्यांचा नाहीये. म्हणून आज आठवण केली पाहिजे शाहू महाराजांची, कोल्हापूरच्या, ज्यांनी पत्र लिहून गायकवाडांना, बाबासाहेबांसाठी पत्र लिहून सयाजी गायकवाडांना, बरोड्याचा हा मुलगा बाबा चांगला आहे, ह्याला शिकवलं पाहिजे. एक दलित असला तरी सुद्धा अति उत्कृष्ट दर्जाचा ह्याचं डोकं आहे, ह्याला शिकवलं पाहिजे म्हणून स्पॉन्सरशिप करण्यासाठी आज एका हिंदू राजांनी अशा माणसाला बाहेर परदेशात पाठवलं. हा हिंदू
धर्म आहे, ना की हा बीजेपी लोकांचा हिंदू धर्म, जिथे ही लोक एक साधं गोव्यामध्ये भवन बांधायला आंबेडकरचं एवढं मोठं राजकारण करतात. आजचं बजेट बघितलं या वर्षाचं, मागचं बजेट बघितलं तुम्ही, तर बजेटमध्ये आज एससी असू दे, एसटी स्टुडंट्सला असू दे, आज ह्या सर्व वर्गाच्या एससी एसटी जमात्यांचं सेंट्रल बजेट कट करण्यात आलेलं आहे. हे तुमचं प्रेम का? हे तुमचं प्रेम आंबेडकरांवरती, जिथे 3.26 lakhs ऑफ एससी, ऑफ दलित and 2.46 lakhs percentage wise of the ST people is cut by in this finance budget by the Modi government. Is this their love for Ambedkar? And then they teach us about constitution, they teach us about Ambedkar, and they tell us that काँग्रेसने आंबेडकरांना हरवलं म्हणून. मला इथे एक लहानशी खरंच वाचलेली गोष्ट आठवते आणि ती सांगावी अशी वाटते. 300 लोकांनी बनवलेलं कॉन्स्टिट्यूशन आपलं, महिला होते, बरेचसे विचारवंत लोकांनी मिळून, आणि दे वर ऑल इलेक्टेड. टू माइंड यू, इट वॉज नॉट जस्ट अ अपॉइंटेड कमिटी. सिनियर्स आहे तिथे मी कुठे चुकत असेल आंबेडकरांच्या बाबतीत तर प्लीज मला रेक्टिफाय करा. 300 लोकांची इलेक्टेड कमिटी होती. दिस इलेक्टेड कमिटी was given the task of structuring the Constitution of India. And when this task was given, this is very important because in the history it is written की म्हणतात गांधी विचार आणि आंबेडकर विचार कधी एक नव्हते, भिन्न भिन्न होते, पण त्यांचा ध्येय मात्र एक होता की स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या स्वातंत्र्याबरोबर मागासवर्गीय जातींच्या, खालच्या वर्गांच्या जातींच्या, गोरगरिबांना जे हक्क आहेत ते हक्क मिळाले पाहिजेत. ह्या भिन्न भिन्न विचारांच्या असले तरी सुद्धा एक मार्ग हा एकच होता. आणि हे असं करत असताना जेव्हा आंबेडकर हरले ती इलेक्शन, हरल्यानंतर सुद्धा इट वॉज गांधीजी, महात्मा गांधी. आपण महात्मा का म्हणतो आणि त्यांना फादर ऑफ नेशनचं का दर्जा दिलेला ह्या गोडसेवाद्यांनी आज ऐकलंच पाहिजे आणि शिकलं पाहिजे. कारण माफीनामे जेलमधनं मागणारे असे नाहीत. त्यांनी आंबेडकर सारखा विचारवंत माणूसच चेअरमॅन झाला तर आपलं कॉन्स्टिट्यूशनला न्याय मिळेल म्हणून त्यांना असलेल्या बांगलादेश आता जो आहे तो जेव्हा भारताच्या बाहेर कट करून सुद्धा तिथनं हरलेले होते, सुद्धा भारताच्या आता असलेल्या कॉन्स्टिट्यूशन मधनं त्यांना अपॉइंट केलं आणि अपॉइंट करून त्यांना चेअरमॅन ऑफ द कमिटी केलेलं. अँड माइंड यू, आंबेडकरजी वॉज द ओनली अपॉइंटमेंट, not elected but appointed person of the constitution, not only appointed but chairman given by Mahatma Gandhi ji. हा इतिहास आहे आणि म्हणूनच तुम्ही इतिहास वाचाल तर जगाल, इतिहास वाचाल तर इतिहास रचायला मिळणार. पण ह्या बीजेपी वाल्यांना हिंदू धर्म म्हणजे फक्त भगवा आणि हिंदू धर्म म्हणजे बाकीच्या जातींना खाली दाखवणं, ह्याच्या पलीकडे ह्यांचा धर्म नाही आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस म्हणते की ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं आहे, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचलेले आहेत, ज्यांनी शाहू फुले यांचे विचार ऐकलेले आहेत, त्यांना कधीच हा धर्माचा संभ्रम पडणार नाही आणि ते कधी सुद्धा धर्माचा उपयोग राजकारणासाठी किंवा मत मिळवण्यासाठी करणार नाहीत. आणि आज ह्या बीजेपी वाल्यांना आंबेडकर जयंती साजरा करत असताना थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे की जिथे एवढे वर्ष झाली एक साधा आंबेडकर भवन बांधायला तुम्हाला पैसे रिलीज करता येत नाहीयेत. मला वाटतंय 2017, 2022 आणि 2000 आता येणाऱ्या 27च्या तिन्ही इलेक्शनचा अफिडेव्हिट जर प्रमोद सावंतांचं तुम्ही बघितलं तर निश्चितच त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये वाढ झाली असेल, पण आंबेडकरांसाठी एक गुंठा सुद्धा जागा द्यायला त्यांना परवडत नाहीये. तर असे हे विचारवंत आणि आंबेडकरवादी आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे ज्यांच्यापासून आज देशाला खतरा आहे, आज खरोखर असल्या खोट्या हिंदुत्ववादी लोकांपासून आज देशाला वाचवण्याची गरज आहे. आणि आज म्हणूनच
आंबेडकर जयंती निमित्त परत एकदा संविधानाकडे बघून संविधानामध्ये जे आपल्याला हक्क दिलेला आहे ते हक्क जे आपल्याला मिळत आहेत ते खालच्या जातीच्या सर्व लोकांना मिळवण्यासाठी प्रयत्न आपण सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व माणसांनी केला पाहिजे या मताची मी आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपले नेते राहुल गांधी नुसतं भारत जोडो चाललेच नाही तर प्रत्येक वेळेस पार्लमेंटमध्ये कॉन्स्टिट्यूशन घेऊन आज प्रत्येक एमपीनी शपथ घेतलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन घेऊन आपण सगळेजण चालतोय, कॉन्स्टिट्यूशन घेऊन आपण वागतोय आणि बोलतोय. तर ह्यांना वाटतं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ह्यांची पॉकेट बुक झालेली आहे. का असू नाही, आतमध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचलं तर तुम्हाला कळणार. आम्ही छातीत नाही, आमच्या हृदयात आणि डोक्यात कॉन्स्टिट्यूशन घेऊन चालतो. आणि म्हणूनच आज कॉन्स्टिट्यूशन आंबेडकरजींबरोबर साजरा करत असताना त्यांच्या जयंतीला आज त्यांना मोठा मान जर द्यायचा असेल तर सर्वांनी ह्या धर्माचा, मानवते धर्माचा आणि आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या किंवा मागासलेल्या गोरगरिबांना, नुसतं खालची जातीच्याच नाही तर मागासलेल्या लोकांना, गोरगरिबांना जे सरकारी स्कीम्स असतात मिळत नाहीत त्यांचा भरपूर उपयोग करून देण्यासाठी नुसतं इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नाही तर प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी, प्रत्येक काँग्रेस लीडरनी आज शपथ घेऊन त्यांच्या मार्गाने चालण्याची गरज आहे. एवढं सांगून मी माझे 2 शब्द इथे